हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? गुड मॉर्निंग यासाठी कारण मी व्हिडिओची सुरुवात जी आहे ना ते सकाळी 5 वाजता केलेली आहे. अंघोळ वगैरे मस्त फ्रेश झाल्यानंतर सगळ्यात आधी मी इथे बाल्कनीमध्ये आले आणि मी कालच्या दिवशी रात्री झाडांना पाणी दिलेलं नव्हतं. कारण काल पण म्हणजे काय होतं ना की आपण रात्री पाणी दिलं आणि सकाळी उठून लगेच झाडांना अजून पाणी दिलं ना तर मग थोडं माती खूप जास्त गजगज होऊन जाते. त्यामुळे मी पाणी दिलेलं नव्हतं आणि असंच मी ठरवलेलं होतं की जाण्याच्या आधी जे आहे ते सगळ्या झाडांना व्यवस्थित पाणी देईल. बॉटल्स वगैरे पण सगळ्या भरून ठेवल्या होत्या आणि सकाळी फक्त त्यांना झाडांमध्ये खोचून दिलेले आहेत. आणि इथे जे आहे ना माझं गार्डनिंगचं काम ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे. आता लेट सी जे म्हणजे येणाऱ्या 3 दिवसामध्ये घरी आल्यानंतर जे आहे काय रिझल्ट यांचा मिळतो आणि किती झाडं जातात आणि किती वाचतात ते आता सगळं डिपेंड आहे. कालच्या दिवशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल की मी वर दोरीवर वगैरे जे होते ना म्हणजे जुने कपडे टाकून दिले होते कबुतरांना उल्लू बनवण्यासाठी. तर इथे पियाच्या पप्पांनी ना रात्रीला ही अशी डॉल पण बांधून दिली कारण ही डॉल ना खूप जास्त मदत करते बरं का. म्हणजे तुमच्याकडे डॉल असेल, टेडी बिअर असं छोटा वगैरे असेल ना तर ते असं लावून ठेवायचं. कबूतर खरंच याच्याने खूप कमी येतात. सो अशा दोघंही जे गोष्टी आहेत त्या ट्राय केलेल्या आहेत. यापूर्वी पण ना म्हणजे आम्ही जेव्हा मुंबईला राहत होतो ना तेव्हा बऱ्याच आम्ही म्हणजे त्या कॅसेट्स असतात ना CD DVD ज्या सीड्या असतात त्या पण लावल्या होत्या. पण त्याच्याने खरंच एवढा काही फरक पडला नाही म्हणून मी ते आता सोडलं आहे. कारण काल मला कमेंट्स आल्या होत्या की तू CD वगैरे लाव म्हणून. पण त्याच्याने नाही पडत एवढा फरक कारण कबुतरांना माहीत झालं एकदाचं की हे असंच आहे तर ते यायला लागतात. आणि हे बघा अशा पद्धतीने सगळ्या बॉटल्स वगैरे ज्या ज्या झाडांमध्ये गरज आहे त्यांच्यामध्येच मी फक्त लावलं आहे. जास्त एक्स्ट्राचं काही लावलेलं नाही आहे. सगळ्या बॅग्स वगैरे जे काही पॅक करायचं होतं ना ते सगळं आमचं करून झालेलं आहे. आणि इथे फक्त आता जे आहे थोडा मेकअप वगैरे करून घेते लाईट आणि त्यानंतर निघायचं आहे. आज पियाचा सकाळीच मी हेअर वॉश करून घेतला कारण म्हटलं मग हेअर वॉश करायचं म्हटलं की मग तिचं शॅम्पू घेऊन चला आणि मग ते सगळंच ठेवावं लागतं. सो मी डिसाईडच केलं होतं की ज्या दिवशी जाऊ ना त्या दिवशी तिचं हेअर वॉश करून घेईल. कारण आम्ही तिकडून जे आहे म्हणजे संडेच्या दिवशी आम्ही तिकडून रिटर्न येणार आहेत. सो तिचं संडेलाही काही हेअर वॉश करायची म्हणजे गरज मला राहणार नाही आणि मंडेपासून मग स्कूल असते. सो त्या हिशोबाने मी आजच्या दिवशी सकाळी केला जेणेकरून पुढचे 2-3 दिवस जे आहेत ते तिला हेअर वॉशची गरज पडणार नाही. आणि ते थोडा कोंब करते. मला म्हणजे ओल्या केसांमध्ये ना कंगवा फिरवायला जे असतं ना थोडी भीती वाटते. तुम्ही जर नोटीस केलं असेल तर ओल्या केसांमध्ये जर कंगवा आपण म्हणजे विंचरून काढले ना केस तर त्यांच्यामध्ये ना असा फ्रीझीनेस थोडा जो असतो ना तो येऊन जातो. म्हणून मी ट्राय करते की ओल्या केसांना कोंब वगैरे करायचं नको. सो चला इथे तयारी वगैरे झालेली आहे आणि आम्ही आता दरवाजे वगैरे लावून जे आहोत म्हणजे ठरवलं होतं आम्ही की आपण जे आहे ते मॅक्स टू मॅक्स 5:30 पर्यंत जे आहे ते घरातून निघूया. कारण माझी बघा तुम्ही 5:30ला मी झाडांना पाणी द्यायला वगैरे म्हणजे 5 वाजता मी सुरुवात केली होती झाडांना पाणी वगैरे द्यायला. आणि तरीही सगळी घरातली कामं आवरा, दरवाजे बंद करा, हे केलं आहे का बंद, ते केलं आहे का बंद, असं सगळं करता तुम्ही इथे बघा याच्यात स्क्रीनवर टाईम बघितला असेल 6:15 वाजता आम्ही जी होती गाडी स्टार्ट केली होती. आणि मग एकदाची ती म्हणजे शिक्रापूर वगैरे रांजणगाव इथे ना MIDC वगैरे आहे त्यामुळे भरपूर ट्रॅफिक असते आणि इथेच जो असतो ना एक्स्ट्राचा टाईम जो असतो तो भरपूर चालला जातो. म्हणून ट्राय करत होतो की लवकर निघावं पण शेवटी ते काही झालंच नाही. आणि आता तर सूर्याने पण दर्शन दिलेलं आहे. आणि त्यानंतर जे आहे कारण लवकरच उठलो होतो फक्त चहा वगैरे घेतली होती आम्ही घरून म्हणून म्हटलं लवकर ब्रेकफास्ट वगैरे करूया. आणि इथे आता जे आहे आम्ही पोहे ऑर्डर केलेलं होतं आणि पिया इथे निवांत वाट बघत बसलेली आहे की कधी येईल माझं पोहे आणि कधी खायला भेटेल मला. म्हणजे तिचं काय होतं की तिचा नाश्ता झाला ना मग मी तिला सांगून देते की तू आता झोप आरामात. मग तिची 1-1.5 तास जी असते ना त्यानंतर व्यवस्थित झोप होऊन जाते. कारण आता कसं आहे ना आता हे तिसऱ्यांदा आय थिंक आमचं जे आहे ते जाणं आहे असं गाडीवर. त्यामुळे आता रूट्स म्हणा किंवा मग कुठलं हॉटेल चांगलं आहे किंवा पियाचं जे शेड्यूल आहे ते त्या दिवसापुरतं ट्रॅव्हलिंगमध्ये कसं असलं पाहिजे याचा बऱ्यापैकी मला अनुभव जो आहे तो आता आला आहे. त्यामुळे आता जरा निवांत जे आहे ते ट्रॅव्हलिंग पण होते. नाहीतर पहिल्या वेळेस मला आठवतं जेव्हा पहिल्यांदा आम्ही आमची कार घेऊन म्हणजे गावी जेव्हा जाणार होतो तेव्हाची जी म्हणजे हे होतं ना ते इतकं एवढी दमली होती ना मी घरी पोहोचेपर्यंत. ते सगळे मॅप्स बघा आणि पियाच्या पप्पांसाठी पण पहिल्यांदाच होतं गाडी वगैरे. चला असं एक्सपिरियन्स माणसाला भरपूर काही शिकवून जातो आणि गोष्टी सोप्याही करून जातो. सो प्रवासानंतर जे आहे आम्ही फायनली जे आहे ते माझ्या माहेरी पोहोचलेलो आहोत. ज्या दिवशी आम्ही पोहोचलो ना तिथे म्हणजे जवळजवळ आम्हाला तरी 4 वाजलेच होते. त्यानंतर आपला म्हणजे थकवा पण असतो वगैरे त्यामुळे मी त्या दिवसाचं जे आहे ते पूर्ण काहीच शूट केलं नाही. आणि डायरेक्ट नेक्स्ट डेला सकाळी 9 वाजेपासून जे आहे ते मी माझा कॅमेरा
इथे ओपन केला होता. सो आमचं इथे अगदी घाईगडबडीमध्ये म्हणजे असं येणं, आणि मी तुम्हाला म्हणली होती की अगदी म्हणजे असं आनंद होत नाही जाताना. तर म्हणजे 8-9 दिवसापूर्वी जे आहे म्हणजे माझे पप्पा ते असंच बाजारासाठी जात होते सिटीमध्ये, आणि त्यांची गाडी स्लिप झाली. सो गाडीच्या खाली त्यांचा पाय अटकलेला होता. लकीली मागून वगैरे कुठलीही गाडी आली नाही, फक्त गाडीचं पूर्ण जे वजन होतं ते पायावर गेलेलं होतं, आणि त्यांनी तो पाय जो होता, कारण खूप पेन होत असेल त्यावेळेला, म्हणून त्यांनी असं ओढून काढला. सो बराचसा जो आहे ना त्यांचे म्हणजे जे बोन असतात ना तिथे क्रॅक्स वगैरे भरपूर गेलेले होते, म्हणजे असं साईडला डायरेक्ट झालेलं होतं. सो त्यामध्ये रॉड वगैरे टाकतात, मला पण एवढं त्यातलं समजत नाही म्हणजे दवाखान्याचं वगैरे, पण त्यामध्ये रॉड टाकलेला आहे. त्यानंतर स्क्रूने वगैरे जे आहे ते फिक्स वगैरे केलेलं आहे. तर म्हणजे ज्या दिवशी झालं त्या दिवशीच म्हणजे असं झालं होतं की म्हणजे आता त्या गोष्टीला जे आहे जवळजवळ 8 दिवसापेक्षा जास्त झाले आहेत, आणि म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. नाहीतरी 3-4 दिवस जे होते ते पूर्ण हॉस्पिटलमध्ये, 4 दिवस की 5 दिवस हॉस्पिटलमध्येच होते ते, आणि 2-3 दिवसापूर्वीच आता घरी आले. आणि त्याच दिवशी जाणं आमचं ठरलं असतं, पण मी जसं सांगितलं होतं तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये की थोडं पियाच्या पप्पांनाही बरं नव्हतं, तेवढी ट्रॅव्हलिंग करणं आमच्यासाठी शक्य झालं नसतं, आणि मग त्यामुळे आम्ही तेव्हा आलो नाही, आणि म्हणून जे आहे आता आलेलो आहोत. हे बघण्यासाठीच यायचं होतं. आणि म्हणजे माझ्या पप्पांचं असं आहे ना की म्हणजे असं एखादं असतं ना एनर्जेटिक पर्सन असतो ना, तसे पप्पां ते आहेत. त्यांच्याने शांत वगैरे बसलं जात नाही जास्त काळ. सो झाल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर तर सगळं हेच होतं ते की आता पप्पा इतके दिवस जे आहे ते म्हणजे बसतील कसं एका जागेवर शांत. आणि जसं घरी आले, डिस्चार्ज मिळालं, आताही त्यांना भरपूर दुखतं आहे, म्हणजे पायाची थोडी पण मूवमेंट झाली ना की झणका वगैरे बसतात. असं म्हणजे हळूहळू जे आहे ते स्टेबल व्हायला लागतं. आपलं जे बोन आहे त्याच्यामध्ये सगळे जे काही रॉड वगैरे टाकला आहे तो ॲडजस्ट वगैरे होतो, पण त्यासाठी जे आहे बऱ्यापैकी टाईम जो असतो तो कन्झ्युम होऊन जातो, आणि तितके दिवस असतं ते मनुष्याला काही शांत बसलं जात नाही. सो त्यांचं चाललेलं असतं की हे करू की ते करू, आणि घरातून त्यांची कामं असल्यामुळे म्हणजे व्यवसायवाला मनुष्य असला की मग त्याचं काही चित्त लागत नाही की आपला व्यवसाय एक दिवसही बुडायला नको. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ते आता म्हणजे हॉस्पिटलला व्हिजिट होतं त्यांचं, आणि आम्ही आजच्याच दिवशी इथे होतो, म्हणून ते आता गाडीवर जे आहेत ते हॉस्पिटलला व्हिजिटसाठी गेलेले होते. आणि इथे आता त्यानंतर पियाची मी अंघोळ वगैरे केलेली आहे. आमचा ब्रेकफास्ट बाकी होता, आणि काही एवढं आम्ही जास्त ब्रेकफास्ट बनवला नव्हता, कारण पप्पांनी त्यांच्यासाठी थोडंफार फटक्यात बनवलं आणि त्यांना जायचं होतं, ते निघालेत. मग आम्ही असं जिथे चिवडा वगैरे खात बसलो आणि गप्पा करत बसलो आहे. सो गोष्ट अशी होऊन जाते ना की म्हणजे आपल्या लोकांना असं काही झालं तर पहिला मुद्दा आपल्याने धावलं जात नाही, आणि असं वाटतं की झालंच कशाला, असं आपल्याला रागही येत असतो त्या गोष्टीचा की अरे तुम्ही थोडं प्रिकॉशन घेतलं असतं वगैरे, हे ते आपलं असतं. पण जी सिच्युएशन, ज्या गोष्टी घडणाऱ्या असतात त्या घडल्याशिवाय राहत नाही. पण त्यानंतरची गोष्ट असते की आपण त्या गोष्टीला मग कसं काय जे आहे ते इझिली फेस करून घेत असतो. सो कोणी येतं, आता ज्याला काही लागलेलं असतं त्याला बघायला येणारे लोक असतात, थोडं सांत्वना देतात की बरं वाटतं की आपले लोक आहेत, आपल्याला येत आहे बघायला वगैरे. आणि आमचं जे आहे ते म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की व्यवसाय आहे, त्यामुळे आता सगळा लोड जो आहे तो मम्मीवर जो आहे तो आलेला आहे. आणि लकीली माझा भाऊ काही दिवसापूर्वीच जो होता तो माहेरी आला होता, म्हणून त्याची भरपूर जी हेल्प आहे ना ती आता होते. माझी वहिनी पण आलेली आहे, बाय द वे आम्ही यायच्या 2-3 दिवसापूर्वीच ती पण आली आहे की मम्मीला थोडी हेल्प होईल म्हणून. आणि पियाचं बघा इथे मस्त आता ब्रेकफास्ट करून झाला आहे, आणि आता इथे खेळणं चाललं आहे. हे झालं की म्हणजे ह्या दारी जायचं, त्या दारी जायचं, सगळं जे आहे घरामध्ये काही ना काही शोधत फिरायचं, हेच तिचं काम असतं, आणि तिचा दिवस एकदम इझिली पास होऊन जातो म्हणजे मी माहेरी आली तर. आणि जे काही मी ड्रायफ्रूट्स वगैरे आणले होते ना, तर त्यांचं मला आता म्हटलं चला लाडूच बनवून घेते, कारण वेळ जो होता ना थोडा टाईम होता आमच्याकडे स्वयंपाक बनवण्यासाठी, म्हणून म्हटलं चला बनवून घेते. कारण नंतर मग एक तर वहिनी नाही तर मम्मी दोघांपैकीच कोणाला बनवावं लागला असता, आणि मला 4 वेळा फोन करून विचारलं असते की काय कसं टाकू, हे कसं करू. म्हटलं चला आपणच फटक्यात बनवून घेऊया. सो आमचं काम कमी आणि असं वाटतंय की खाणंच जास्त चाललंय, कारण सगळ्या गोष्टी खूप छानच निघाल्या होत्या. ऑनलाईन मागवल्या होत्या बऱ्यापैकी. मी ड्रायफ्रूट्स वगैरे जे असते ते डीमार्टमध्ये वगैरे जाऊन घेऊन येते, पण सगळे खूप छान निघाले होते. त्यांच्याकडे काजू बदाम वगैरे सगळे होते घरी, पण ज्या काही दुसऱ्या गोष्टी होत्या मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये दाखवल्याच तशा त्या सगळ्या होत्या. आणि म्हणजे असं पहिल्यांदा झालं आहे, मी म्हणजे मला आठवतं की लग्नाच्या 2 ते 3 वर्षापर्यंत मला काजू बदाम कितीही महागड्या काही गोष्टी असू दे सगळ्या मम्मीकडून ज्या असतात ते मिळायच्या. आणि म्हणजे आता कुठे थोडं थोडं जे आहे ते कमी झालं आहे की नको जाऊ दे मी घेऊन घेईल माझं असं करत करत मागच्या 2-3 वर्षापासून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या कमी मी नेते इथून. नाहीतर पहिले तर खूप मोठी अशी म्हणजे पोती असते ना, जो काय म्हणतात त्याला, अशी मोठी व्हाईट कलरची ती गोणी पोती काय म्हणतात ती अशी भरून यायची.
सगळ्या अगदी डिटेलमध्ये गोष्टी मला मम्मीकडून यायच्या, पण हळूहळू आता भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या कमी झाल्या. मी ट्राय करते की बऱ्याच वेळा काही गोष्टी असतात की मी ट्राय करते की घ्या, याचे जे आहे ते तुम्ही पैसे घेऊन घ्या, कारण किती दिवस जे आहे ते असं आपण घेणार आहे आणि कितीही नाही म्हटलं तरी पण दिल्याशिवाय तर राहत नाही. त्यापेक्षा असं वाटते की काही नाहीपेक्षा थोडे आपण त्यांना पैसेही दिले पाहिजे त्या गोष्टीचे. सो मी असं आता ट्राय करते की द्यावं त्यांनाही, कारण प्रत्येक गोष्टीला करण्यासाठी भरपूर मेहनत लागत असते आणि मी ह्या मेहनत म्हणजे जेव्हा ही मेहनत मी घ्यायला लागली तेव्हा मला हे जास्त रिअलाईज व्हायला लागले. सो तुम्ही ताटामध्ये बघितलं की मी तुम्हाला जे काही काजू बदाम सीड्स वगैरे सगळं दाखवलं ते सगळं घेतलेलं आहे आणि त्यांना आता जे आहे ते परतून घेते. पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी आता लाडूची रेसिपी काही शेअर करत नाही, कारण बऱ्याच वेळा मी हिवाळ्यामध्ये तुमच्यासोबत केलेली आहे, त्यामुळे तेच आहे जे काही अवेलेबल होतं ते सगळं असं थोडं थोडं भाजून घेतलं आहे. आणि जी खजूर होती ती खजूरमध्ये हे सगळे लाडू वगैरे बनवून घ्यायचे. मी ह्या हिशोबाने हे सगळं घेऊन आली की काय होतं ना की म्हणजे आपली एनर्जी खूप गेलेली असते. आता जसं पाय फ्रॅक्चर वगैरे झाला आहे तर इतके दिवस दवाखान्यात होते, 2-3 दिवस तर पप्पांना काही जेवण जातच नव्हतं, ऑपरेशन वगैरे होणार होतं पायाचं, त्यामुळे डॉक्टरने अगदी म्हणजे एक दिवस पूर्ण त्यांना काही खायलाच नाही सांगितलं होतं. त्यानंतर पण खूप कमी आणि एनर्जी खूपच आपली चालली जाते. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो, ज्या आपण खाल्ल्या जे आहे आपल्याला एनर्जी जी आहे ती थोडी इन्स्टंट जी आहे ती मिळायला मदत होऊन जाते. सो ड्रायफ्रूट चांगला जो आहे तो सोर्स आहे आणि फ्रूट्स वगैरे आहेत, म्हणूनच मी हे घेऊन आली की आपण घेऊन जाऊ, म्हणजे डोळ्यासमोर असलं की मग कोणीही खाऊनच घेतं, ह्या हिशोबाने मी घेऊन आली होती. आणि लकीली लगेच वेळ मिळाला म्हणून लाडू पण झाले. आता सकाळी उठून एक लाडू तरी खाल्ला तरी मला असं वाटतंय की काही ना काही जे आहे ते त्यांना एनर्जी त्यातून थोडीफार मिळेल. आणि थोडे मखाणे वगैरे पण आणले होते, ते पण मी लगेच रोस्ट वगैरे करून घेते इथे, जेणेकरून डब्बा भरला की मग मम्मीलाही एक एक काढून देता येईल त्यांना. इथे मी मम्मीला सगळी प्रोसेस सांगून दिली आहे की काय काय कसं कसं करायचं. तसं माझे व्हिडिओ बघत असते, पण तरीही कितीही काही झालं तरी मम्मी पण परत फोन लावून आपल्याला विचारणारच की हे असं झालं की ते तसं मी आता काय करू. म्हणून मी म्हटलं तू प्रत्यक्षात बघून घे की असं असं करायचं, कारण वहिनी आहे पण ती किती दिवस थांबेल, ती पण थोड्या दिवसांनी परत जाईलच आणि मग त्यानंतर जेव्हा हे संपतील तेव्हा मम्मीलाच हे सगळं करावं लागणार आहे. इथे मी मखाणे जे होते ना ते फक्त गरम थोडं तेल टाकलं मी आणि फक्त त्यांना गरम करून घेते, कारण आता पप्पांना ते औषधी वगैरे घेत आहे ना तर त्यांना तुपाचा हळदीचा खूपच जास्त वास येतोय आणि मग ते म्हणत होते की मला हे जाणार नाही, म्हणून तेल टाकूनच तू हे बनवून घेजो. आणि त्यानंतर ते गेले होते हॉस्पिटलला, तर येताना जे होते माझा भाऊ पण गेला होता, तर त्याने हे सगळा नाश्ता वगैरे तो घेऊन आला होता की सकाळी तुम्ही केलं असेल की नाही म्हणून. तसं आम्ही चिवडा वगैरे खाल्ला होता, पण हा नाश्ता आमच्यासाठी जो होता तो घेऊन आला होता. तो नाश्ता केला आणि त्यानंतर जे आहे हे मी थोडं मिक्सीमधून जे आहे ते म्हणजे दरदरीत थोडं असं वाटण करून घेतलं त्याचं. आणि त्यानंतर जे आहे आता इथे मम्मी आणि मी मस्त जे आहे ते लाडू जे आहे ते बनवत आहोत. वहिनी जी आहे ती स्वयंपाक करते. आज जेवणामध्ये ना पाटवडीची भाजीचा प्लॅन होता, म्हणजे काय बनवायचं काहीतरी चांगलं आणि त्यामध्ये म्हणजे बासुंदी बनवा, पुरी बनवा, हे सगळं बनवण्यामध्ये मला असं वाटतं की खूप जास्त वेळ चालला जातो आणि बायकांचा वेळ जो असतो ना मग तो सगळा किचनमध्ये चालला जातो आणि आपल्याला गप्पा वगैरे काही जास्त मारायला मिळतच नाही. म्हणून म्हटलं मला भाकर अजूनही 100% छान जमत नाही, त्यापेक्षा तू भाकर बनव छान अशी आणि त्यासोबत जे आहे मस्त पाटोडीची भाजी. तर असा आजचा बेत आहे. आणि इथे जे आहे ना पियाने काहीतरी गेम डाउनलोड केला होता मोबाईलमध्ये, काहीतरी ती टॉम असते ना जे आपण तिला बोललो की ती तिच्या आवाजामध्ये रिपीट करून दाखवते, तर मम्मी जी होती ती आयराणी तिच्यासोबत बोलत होती आणि मम्मीला खूप आश्चर्य वाटत होतं की ही अशी काय बोलते म्हणून. तर आम्ही मम्मीला सांगत होतो की तू काहीतरी बोल, म्हणजे ती जे आहे रिपीटमध्ये जे आयराणीत सगळं बोलून दाखवेल आमच्या भाषेमध्ये. आणि हे सगळं ऐकून खूपच आम्हाला जे आहे ते हसायला येत होतं. आणि माझी वहिनी पण तिकडची आहे, म्हणजे नागपूर गोंदियाची आहे ती, त्यामुळे तिला पण प्रॉपर आयराणी वगैरे काही जमत नाही, थोडं थोडं समजतं तिला पण जमत नाही, म्हणून ते सगळं जे आहे भरपूर आमची इथे कॉमेडी चालली होती. अशा पद्धतीने जे आहे ते आमचं जेवणाचं प्रिपरेशन आज चाललेलं आहे. सो मम्मी भाकर बनवत होती आणि मी अजूनही एकदम एकटक लावून ना भाकर बघत होती की कशी बनवते आणि कशा पद्धतीने. मम्मीने मला सांगितलं आहे की अशी झाली की मग तिला पालथी करायची आणि मग गॅस केव्हा कमी करायचा. तरी माझ्या अर्ध्या गोष्टी तर माझ्या डोक्यावरून गेल्या आहे, कारण मला असं वाटतं की मला भाकर अजून पण प्रॉपर असं मनातून शिकावं असं जे आहे ना ते वाटतच नाही आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या एक्सपिरियन्समधून जे आहे ना ते शिकेल तिला आणि हळूहळू त्यामध्ये एक्सपर्ट जी आहे ती होईल. चला
असो जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही जरा वेळ झोपलो होतो, कारण कालचा पूर्ण ट्रॅव्हलिंगचा जो होता तो पूर्ण दिवस होता आणि दुपारी वगैरे काही झोपणं झालेलं नव्हतं. सकाळी पण नवीन जागा असली की म्हणजे आपल्याला असं होतं आपलंच घर असतं, पण नवीन जागा असली तर थोडं झोपायला आपल्याला म्हणजे त्रासच होतो. तर त्या पद्धतीने रात्री पण काही एवढी खास झोप झाली नव्हती, म्हणून दुपारी सगळ्यांनीच झोपून घेतलं होतं. आणि आता इथे माझे मम्मी पप्पा आणि पियाचं जे आहे सिक्रेट टॉक चाललं आहे आणि ते सांगताय की आता तू इतक्या कमी दिवसासाठी आली आहे, तर नेक्स्ट टाईम जेव्हा येशील ना तर तू भरपूर दिवस आहे. तर ती सांगते की मेमध्ये माझं व्हॅकेशन आहे, आम्ही पूर्ण महिनाभर जे आहे तिथे येऊन राहणार आहोत, असं त्यांचं सिक्रेट टॉक चाललं होतं. माहीत नाही हे कधी शक्य होईल आणि मी महिनाभर येऊन इथे राहील. मी राहण्याची गोष्ट करते महिनाभर आणि इथे जाण्याची वेळ आलेली आहे. आम्ही शुक्रवारी जे होतो तो म्हणजे शुक्रवारी आम्ही 4 वाजता इथे पोहोचलो होतो. तो थोडा दिवस राहायला मिळाला. शनिवारचा आता जवळ-जवळ 4:30 झालेत आणि आम्ही तयारी करतोय. म्हणजे अचानक ठरलं असं की चला, म्हणजे माझं जे सासर आहे ते इथून फक्त म्हणजे 1.5-2 तासाचा रस्ता आहे. सो ते म्हटले की चला आपण तिथे जाऊन जे आहे रात्रभर तिथे थांबूया आणि उद्या सकाळी जे आहे ते पुण्यासाठी निघूया. म्हटलं ठीक आहे, चला जाऊयात आपण. आणि म्हणून आम्ही लगेच तयारी करतोय. जर तिथे गेलो नसतो तर आजची रात्रही मला इथे राहायला मिळाली असती आणि मग मी उद्या निघाली असती. जेव्हापासून आम्ही गाडी घेतली ना तेव्हापासून मी असे जास्त दिवस इथे राहिलीच नाही. जेव्हा पण येते तेव्हा 2-3च दिवस राहते फक्त आणि लगेच चालली जाते. माझी मम्मी म्हणत होती की तू आता पहिल्यासारखी राहिली नाही आहे, जास्त दिवस थांबत नाही आणि असे 8 दिवस कधी राहिली नाही. किती मुली असतात माहेरी येतात, खूप दिवस राहतात, तू राहत नाही, असं बरंच मला तिने ऐकवलं. पण म्हटलं येऊयात कधीतरी. आणि असं जे होतं सगळं. चला असो, मी इथून ना मस्त फ्रेश कढीपत्ते घेऊन चालले, कारण आमच्या दारासमोर झाड आहे आणि त्याचा म्हणजे खूपच स्ट्रॉंग असा त्याचा जो आहे ना स्मेल खूपच छान आहे असा. म्हणून म्हटलं चला रात्रीमध्ये टिकतील थोडे, तसंही फ्रीजमध्ये गेल्यावर जे आहे ते सासरी ठेवून दिलं असं म्हणून मी थोडे जास्तीचे तोडून घेतले आणि बॅग वगैरे आता इथे पॅक करते. जाण्याआधी म्हटलं 5-10 मिनटं मस्त पप्पांसोबत बसूया आणि त्यांना सांगते की आता चांगलं खा पी आणि जे आहे म्हणजे व्यवस्थित काळजी वगैरे घ्या, कारण म्हणजे असं होतं ना आपल्याला की हे नको व्हायला पाहिजे होतं, हे का झालं असं. आणि म्हणजे असं खूप असं ॲक्टिव्ह मनुष्यासोबत असं झालं ना की आपल्याला ते सगळं इमॅजिन होतं की आता हा मनुष्य कसं काय शांत असणार आहे म्हणून. सो चला आता भावाला म्हटलं चल फोटो काढ, एक मम्मीसोबत काढ आणि वहिनीसोबत पण काढ. पण लकीली त्याने हे सगळं फोटो न काढता व्हिडिओ चालू होता आणि हे मोमेंट पण कॅप्चर झाले आमचे. सो चला आता आम्ही इथून निघत आहोत आणि खूप कमी म्हणजे असं अगदी म्हणजे येताना जेवढा मला आनंद नव्हता ना की अरे आनंदी होऊन जात नाही आहे, तसं जातानाही मला असं वाटत नव्हतं की थोडं पण असं मन भरलं आहे म्हणून की इथे राहून. नेक्स्ट टाईम कधीतरी प्लॅन करूया पूर्वीसारखं, जसं मी 3-4 वर्षापूर्वी 8-8 दिवस इथे राहायची तसे जे आहेत ते प्लॅन लवकरच शक्य व्हायला पाहिजे. चला असो, पुढचा व्लॉग जो असेल तो माझ्या सासरचा असणार आहे. सो मी व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.